साडी बघा, मधुराई वगैरे साडी म्हणतो ना आपण, ती साडी आहे ही. आणि ही साडी मिस्टरांनी आता भावाच्या लग्नासाठी घेतली होती. ही साडी एकदम सॉफ्ट सिल्क आणि खूप जास्त म्हणजे हे आहे बघा. हे याचा धागा, पिको जिथं असतो ना तिथे थोडासा धागा हे झालेला आहे याचा. बाकी साडी किती सुंदर साडी आहे. आणि पदर पण बघा अशा ह्याचा आहे, हिरवा आणि केशरी रंग म्हणतो ना आपण, पिवळसर केशरी वगैरे त्या रंगाची साडी आहे. आणि ही साडी मला खूप जास्त आवडलेली आहे. आता भावाच्या लग्नामध्ये ही साडी घेतली होती मिस्टरांनी. तर याची प्राइस मला माहिती आहे कारण मी होते ही साडी घेताना. तर ही काहीतरी मला वाटतं 3,500 की 4,000, तर 3,500-4,000 ला ही साडी बसली होती. मधुराई आपण म्हणतो ना, मधुराई पैठणी की मधुराई साडी म्हणतो ना आपण, ती साडी आहे ही. आणि एकदम सॉफ्ट, एकदम म्हणजे वेटलेस आहे, ह्याला वजनच नाहीये या साडीला. एकदम हलकी फुलफुलीत साडी आहे. आणि याचा ब्लाऊज असाच आहे हिरव्या रंगाचा. तो व्यवस्थित इस्त्री केलेला नाहीये त्याच्यामुळे मी तुम्हाला ब्लाऊज नाही दाखवत मी. तो व्यवस्थित इस्त्री केलेला नाहीये ब्लाऊज, त्यामुळे दाखवत नाहीये मी. पण ब्लाऊज सुद्धा मी शक्यतो ब्लाऊज साडीवरचे शिवते, वेगळे काही घेण्याच्या भानगडीमध्ये पडत नाही. कारण ते होतंय नाही होतंय सूट, मग त्याच्या कुणी नादी लागावं म्हणून मी शक्यतो ब्लाऊज साडीमधला शिवून घेत असते. तर ही अशी साडी आहे, भावाच्या लग्नामध्ये मिस्टरांनी मला घेतली होती. याची प्राइस 3,500 की 4,000च्या आसपास, कुठं आतमध्ये वगैरे आहे ह्या साडीची प्राइस. तर ही साडी घेताना तुम्ही म्हणाल की एवढं ठामपणे का सांगते, कारण ही साडी घेताना मी होते त्यांच्यासोबत म्हणून. आणि ही साडी मिस्टरांनी आणलेली आहे. सासूबाईंना असा पोपटी रंग आणि मला असा ग्रे कलर. पोपटी म्हणजे एकदम पोपटी नाहीये तो कलर, असं काळपट पोपटी वगैरे आहे, इंग्लिश टाईपच कलर आहे त्याचा सुद्धा. तर ही साडी मला माझ्या मिस्टरांनी घेतली होती आणि यावरती मी व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे. तर बघा, ही साडी मला आवडते. आणि ही साडी मी पहिल्यांदा काल परवा नेसलेली होते. याचा अजून ब्लाऊज सुद्धा मी तयार केलेला नाहीये. दुसऱ्या ब्लाऊज वरती सध्या आहे माझ्याकडे असे मॅचिंगचे, म्हणून मी सध्या काम चालवते. तर बघा, ही अशी साडी आहे. सासूबाईंना आणि मला यांनी सेम साडी घेतली होती. सासूबाईंच्या बर्थडेलाच घेतली होती. त्यांचा बर्थडे होता आणि मग म्हटलं चला साडी, आपण चाललोच आहोत तर साडी घेऊया. मग ते म्हटले की दोघींना पण घेऊन टाका. मग त्यावेळी ही साडी घेतलेली आहे. आता आहे ही अशी डिझायनर साडी. डिझायनरच म्हणतो ना आपण ह्या साडीला, काय म्हणतो मला सांगा कमेंट करून. तर ही अशी साडी आहे बघा, असं स्काय ब्लू, डार्क स्काय ब्लूचा ब्लू कलर आहे हा. आणि अशी ही बॉर्डर म्हणतो आपण, ही गोल्डन कलर मध्ये आहे. ब्लाऊज सुद्धा सेम ह्याच्या मटेरियल मध्ये आलेला आहे. आणि ही साडी मिस्टरांनीच आणली होती, बहुतेक त्यांच्या फ्रेंडनी त्यांच्या वाईफला आणि यांनी माझ्यासाठी असे सेम साड्या आणल्या होत्या दोघांनी. असं काहीतरी झालं होतं, त्याची स्टोरी मला माहित नाही. पण ही साडी मी एकदा सुद्धा नेसलेली नाहीये ही साडी. आता ह्याला मायरा खूप लहान होती त्यावेळी ही साडी मला यांनी आणली होती. आणि मायरा लहान असल्या कारणानंच कदाचित मी नेसली नसेल, कारण ही लाईट कलरची साडी आहे आणि मुलं लहान असले की खराब होतात वगैरे, आणि त्याच्यामुळेच कदाचित मी नेसली नसेल. आणि ही साडी अशी आहे की एकदाही न नेसलेली साडी, त्यामध्ये ह्या साडीचा पहिला नंबर जातो. बघा, तर अशी आहे ही साडी. याच्यामध्ये ब्लाऊज मी टाकला कारण परत घडी वगैरे सगळं विस्कटून जाईल म्हणून आहे असंच ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. तर माझी फेवरेट साडी तुम्हाला म्हटले ना मी, ही बघा माझी फेवरेट साडी आहे ही हिरव्या रंगाची साडी. हे बघा अशी साडी आहे. मी जरा 1 मिनिट थोडंसं ऍडजस्ट होऊन बसते.
अशी आहे बघा. ही माझी फेवरेट साडी आहे माझ्या साडी कलेक्शन मधली, कारण खूप सुंदर दिसते माझ्या अंगावरती मी नेसल्यानंतर आणि चोपून बसते. शायनी एकदम साडी आहे. ही पण 3-3.5च्या आसपासची साडी आहे. ही सुद्धा यांनी घेतली होती. माझ्या बहिणीचं लग्न होतं त्यावेळी ही साडी आईनी तर दुसरी घेतली होती देण्यासाठी आम्हाला, पण ही आम्ही घरी घेतली होती. तर याचा पदर दाखवू शकते मी तुम्हाला, 1 मिनिट. पूर्ण खोललेलीच आहे साडी. चला मी ही साडी खोलूनच दाखवते, कारण मला ही आवडते पण साडी. हे बघा, असा पूर्ण हा पदर आहे त्याचा, भरलेला पूर्ण पदर आहे. आणि असं यावरती टिकली वर्क केलेला आहे. यामध्ये प्रत्येक पॅचला असे टिकली वगैरे दिसते का तुम्हाला? हे बघा, असं पूर्ण जे काही पॅच आहेत असे मोर, नाचणारा मोर साडीवर आहे. आणि ते जे पॅच आहेत त्याला टिकली वर्क केलेला आहे आणि पूर्ण टिकली वर्कनं भरलेली आहे साडी. खूप जड आहे ही साडी, पण तरी सुद्धा मला खूप जास्त आवडते. हे बघा, खूप जास्त आवडते मला ही साडी, कारण मी नेसल्यानंतर खूप छान दिसते. हे बघा, अशी आहे. आणि कलर सुद्धा मला जसा पाहिजे होता तसा बॉटल ग्रीन म्हणतो ना, काळपट हिरवा वगैरे तो कलर आहे हा. आणि हा मला खूप जास्त आवडलेला आहे कलर. तर ही आहे माझ्या ह्याच्यामधली माझी फेवरेट साडी आहे. माझ्या कलेक्शन मधली फेवरेट साडी आहे सगळ्यात. तर आता ह्या हेवी वगैरे साड्या दाखवून झालेल्या आहेत तुम्हाला. रेग्युलर यूज करतो ना आपण, त्या टाईप साड्या आहेत. तर चला मी दाखवून घेते तुम्हाला, म्हणजे एकदाचं साडी कलेक्शनचं तुमचं जे मला कमेंट वगैरे यायची ना, ती तुमची पूर्ण झाली इच्छा असं म्हणता येईल. तर चला मी दाखवते. त्या अगोदर ह्या 2 साड्या राहिल्या, बेडवरती ठेवल्या होत्या म्हणून राहिल्या ह्या दाखवण्याच्या. तर ही बघा, अशी पिस्ता वगैरे कलर म्हणतो ना आपण, तर ही बघा अशी पिस्ता वगैरे कलरची साडी आहे. आणि खूप सुंदर साडी आहे ही. माझ्या कलेक्शन मधली खूप सुंदर साडी आहे. डिझायनर साडी म्हणतो ना आपण, त्या टाईप आहे ही साडी. कॅटलॉग पीस, म्हणजे या साडीचं रिपीट होत नाही. ही साडी एक सिंगल पीस मिळतात, त्यातली ही साडी आहे माझी. ही सुद्धा आम्ही बहिणीच्या लग्नामध्ये काही होईल म्हटलं कुठल्या प्रोग्रामला घालण्यासाठी वगैरे, तर मिस्टरांनी त्यावेळी ही साडी घेतली होती मला. खूप छान. आणि ही साडी खूप जणांना आवडली माझी ही साडी. माझ्या मावशीला, माझ्या आईला, माझ्या बहिणीला आणि माझ्या मामीला सुद्धा ही साडी आवडली होती. मी जेव्हा नेसले होते तेव्हा खूप सुंदर ही माझ्या अंगावरती ही साडी दिसत होती. मला असं वाटायचं की हे काय करतात, प्रत्येक वेळी काही ना काही नवीन कलर घेण्याचा प्रयत्न करत असतात की हा कलर ट्राय करून बघ, हा कलर. मी त्यावेळेस कन्फ्यूज असते, अरे मी तर काळी आहे किंवा सावळी आहे, मग मला ह्या रंगाच्या साड्या सूट होतील की नाही होणार. पण त्यांचं म्हणणं कसं असतं, तू एकच नेसते, एकच कलर तुला छान दिसतो म्हणून तू तोच घेण्याचा प्रयत्न करते, वेगळं काहीतरी नेसत जा, वेगळं घेत जा. म्हणून ही साडी त्यांच्या चॉईसने घेतलेली आहे. तर ही साडी 2700 समथिंग काहीतरी आहे, म्हणजे 2700 वगैरे असं काहीतरी त्याची प्राइस होती त्यावेळी. आणि खूप सुंदर साडी आहे. थोडंसं डिझायनर पॅटर्न आहे हा, खाली थोडंसं नेट वगैरे असेल या साडीला. 1 मिनिट मी दाखवण्याचा प्रयत्न करते. हे बघा, यासाठी मी खोलायला नको म्हणते की मला परत घडी त्याची पूर्ण करत बसावी लागेल. असा हा अशी खाली पूर्ण लेस नाही म्हणता येणार ह्याला, असं नेटचं थोडंसं काम केलेलं आहे यामध्ये. आणि खूप सुंदर साडी आहे, मला खूप जास्त आवडते. यावरती बरेचसे मी रील्स सुद्धा बनवलेले आहेत. मी माझे रील्स वगैरे अजून पाहिले नसतील इंस्टाग्रामचे, तर मला तिथे जाऊन तुम्ही मला तिथे सुद्धा फॉलो करू शकता. माझा आयडी आहे मोनिका भिंगारदे या नावाने. मोनिका कोरडे हे माझं माहेरचं नाव आहे आणि मोनिका भिंगारदे हे माझं सासरचं नाव आहे.
तर तिथे परत चेंज करण्याचा मी प्रयत्न केला, पण ते नाव काही चेंज झालं नाही. मग हे म्हटलं राहू दे, आता कशाला चेंज करते, परत तेच कुटाने वगैरे करत बसायचे, म्हणून मग चेंज नाही केलं. करण्याचा प्रयत्न केला पण झालं नाही तिथे, म्हणून ते तसंच आहे. तर मोनिका भिंगारदे या नावाने माझं इंस्टाग्राम ID सुद्धा आहे, तिथे सुद्धा जाऊन तुम्ही मला फॉलो करू शकता. तर बघा, ही अशी सुंदरशी साडी आहे. आणि खरंच म्हणजे आपण काही काही नवीन करण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे. ही साडी मी घेण्यासाठी तयार नव्हते, कारण खूप टाइम घेतला होता मी ही साडी घेताना. मिस्टर म्हणायचे घे, चांगली दिसेल, आणि मी म्हणायचे नाही, मला हा कलर नाही चांगला दिसणार, मी सावळी आहे, मग माझ्या कलरला सूट होईल की नाही होईल. पण खरंच बेस्ट चॉईस ठरली नंतर ना. सर्वांना खूप जास्त आवडली होती ही साडी. आणि त्यानंतर ना ही एक नेट म्हणतो ना आपण, नेटची साडी आहे ही बघा. असं वर्क आहे यावरती, आणि खूप लाईट वेट साडी आहे. वर्क असून सुद्धा खूप हलकी साडी आहे, खूप चोपून बसते. म्हणजे नेटमध्ये पण फरक असतात, तुम्हाला मैत्रिणींना माझ्या लक्षात येत असेल. काही नेट असतात ते असे फुगणारे नेट असतात, आणि काही नेट असतात ते असे एकदम बॉडीला चिटकून बसतात. तर त्या टाईप ही साडी आहे, एकदम चिटकून चोपून बसते अंगाला. आणि ही सुद्धा मला पाहिजे होती साडी. खूप दिवसांपासून मी मिस्टरांना म्हणायची की मला एक तरी नेटची साडी असावी, म्हणून ही माझ्या ह्याच्यामधली पहिली नेटची साडी होती. आणि ही साडी सुद्धा मायराच्या बर्थडेला घेतली होती. मायराचा 5वा बर्थडे होता. पाचवा बर्थडे होता, 5वा वाढदिवस होता तिचा. 5 वर्षांची मायरा झाली होती, त्यावेळी ही साडी घेतली होती. 2500 समथिंग काहीतरी साडीची प्राइस असेल. ही 2 वर्षापूर्वीची साडी आहे. मायरा आता 7 वर्षांची झालेली आहे. बघा, ब्लाऊज पण सेम तसाच आलेला आहे नेटचा. खूप बडबड केली, मला आता थोडस थकवा जाणवायला लागलाय. आणि ह्या साडीचं एकच असतंय की सगळं मॅचिंगचं नेसावं लागतं. याला असतं आपल्याकडे तसंही, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये म्हणा, पण यावरती सगळं मॅचिंगचं असेल तरच ही साडी छान दिसते. आणि हे पण बेस्ट कलेक्शन ठरलं माझ्या साड्यांमधलं हे एक, कारण छान दिसते साडी. यावरती सुद्धा मी रील्स बनवलेले आहेत, एकदा माझ्या ID ला जाऊन चेक करा. माझा ID मोनिका भिंगारदे या नावाने आहे. आपला व्हिडिओ खूप मोठा होत आहे. हा व्हिडिओ मी 2 किंवा 3 पार्टमध्ये अपलोड करेल, हरकत नाही. चला, ही बघा, ही अशी काळ्या रंगाची साडी आहे. रेग्युलर वेअर साठी मी घेतली होती. आणि मटेरियल खूप सुंदर आहे याचं, खूप सॉफ्ट आहे, चोपून बसते ही साडी. ह्याला कुठलं मटेरियल म्हणतात मला माहित नाही. ब्लाऊज सुद्धा याचं सेम आहे, सेम साडीच मधलाच कट करून घेतला की काय असा आहे ब्लाऊज पीस याचा. याचा ब्लाऊज वगैरे शिवलेला आहे मी. आणि ही रेग्युलर वेअर साठी मी साडी घेतली होती काळ्या कलरची. माझा फेवरेट कलर आहे हा, आणि नेसल्यानंतर सुद्धा छान दिसते ही साडी. आता मी जे दाखवणार आहे तुम्हाला ते रेग्युलर वेअर साठीच्या साड्या असणार आहेत आपल्या. तर हे बघा, ही पण डेली वेअर साठीची साडी आहे. ह्याचं सुद्धा असा मोरपंखी कलर म्हणतो आपण, तशी ही साडी आहे. ही सुद्धा एकदम सॉफ्ट, एकदम छोटीशी घडी होते या साडीची. इझी, आपण कुठेतरी जायचंय आपल्याला जवळपास, तर ही पटकन नेसून जाण्यासारखी साडी आहे. तर ह्या साड्या शक्यतो मी घेत असते, रेग्युलर वेअरच्या साड्या. मिस्टरांना मी काही सांगत नाही, मला जेव्हा अशा रेग्युलर वेअरच्या साड्या घ्यायच्या असतात त्यावेळी आवडली घेतली असं होतं कधी कधी, किंवा ऑनलाईन सुद्धा मी मागवलेल्या असतात. आणि ही बघा, ही साडी अशी आहे, थोडी डिझायनर टाईपच आहे, पूर्ण प्लेन आहे, बॉर्डर अशी आहे. ही सुद्धा साडी आता निघलेली आहे नवीन. तर ही साडी माझ्या सासूबाईंनी माझ्यासाठी घेतलेली होती आणि त्यांनी पाठवून दिलेली आहे माझ्याकडे. तर सेम घेतल्या होत्या माझ्या नंदा
माझ्या सासूबाई आणि मला, ह्या सेम 4-5 जणी आम्ही होतो. त्यांना सेम, फक्त कलर वेगळे वेगळे असतात. तर ही सासूबाईंनी दिलेली, ही बघा, ही कडक मध्ये जी असते ना सुपर नेट टाईप, ती साडी आहे ही. आणि ही पण मीच घेतलेली आहे रेग्युलर साठी. ही पण नेसल्यानंतर छान दिसते, पण जरा थोडीशी फुगते ही साडी, म्हणून जास्त नेसायला नको वाटतं ह्या साडीला. अशा सिंपल साड्या तुम्ही म्हणाल किती आहेत, पण मला आवडतं अशा सिंपल साड्यांचं कलेक्शन सुद्धा. रेग्युलर साठी कुठे आपण एवढ्या हेवी वगैरे साड्या घेऊन घालून बसणार. ही बघा, ही सुद्धा किती सुंदर साडी आहे आणि मला ही सुद्धा साडी आवडते. मटेरियल खूप सॉफ्ट आहे, खूप लवकर आपण रेडी, 5 मिनिटात म्हणतो ना आपण रेडी होऊ शकतो कुठे जायचं असलं की. तर अशा प्रकारच्या साड्या लागतात आणि खूप फास्ट रेडी होता येतं आपल्याला. तर ही साडी मला खूप जास्त आवडते. ही पण काळपट रंग आहे असा. ही एक, आता ही साडी खूप 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 वेळा घातली, खूप वेळा, खूप म्हणजे ह्याला घालून घालून मी एवढं परेशान केलेलं आहे या साडीला. तर ही पण साडी मला खूप जास्त आवडायची. सुपर नेट मटेरियल आहे याचं आणि वॉश केल्यानंतर एकदम सॉफ्ट होऊन गेली ही साडी आणि अंगाबरोबर बसते, त्यामुळे मला खूप आवडते. असं गोल्डन, रेड, ब्लॅक असं कॉम्बिनेशन आहे आणि ब्लाउज पण ह्याचा ब्लॅक कलर मध्ये आहे आणि खूप सुंदर दिसते ही साडी. खूप वेळा नेसलेली आहे मी ही साडी. गुलाबी, परत एकदा आला गुलाबी. तर हे बघा, डिझायनर साडी आहे थोडीशी. 1,500 वगैरे असेल ह्याची किंमत, जास्त नाहीये ह्या साडीची किंमत. आईनं दिवाळीला घेतली होती मला. अशी आहे, मायरा लहान होती त्यावेळी आईनं नेसवलेली साडी आहे ही. 1,500 वगैरे किंमत असेल, जास्त नसेल याची साडीची किंमत. अशी बॉर्डर आहे याला गोल्डन कलरची. हे बघा, अशी आहे. मटेरियल सॉफ्ट आहे याचं. याला कुठलं मटेरियल म्हणतात मला नाही माहिती. मानस आता रडायला लागला, आता तो काही जास्त वेळ थांबणार नाही. तर ही बघा, ही अशी रेड कलरची साडी आहे. टमाटा लाल कलर म्हणतो ना आपण, ती साडी आहे. आणि हे असं रबर प्रिंट की काय आहे माहित नाही मला, रबर सारखंच वाटते हे डिझाईन. हे असे मोठे मोठे फुलं पूर्ण साडीवर आहे आणि ही साडी अशी स्ट्रेचेबल वगैरे असते ना, त्या टाईप साडी आहे ही. ही माझ्या नंदेने मला गिफ्ट केली होती, मायरा छोटी होती त्यावेळी. ही बघा, खूप सुंदर साडी आहे. नेसल्यानंतर खूप छान दिसते. अशी स्ट्रेचेबल साडी म्हणतो ना आपण, तशी आहे ही. आणि असे पॅच आहेत त्यामुळे एकदम सुंदर दिसते. बाकी सगळी प्लेन आहे, फक्त मध्ये असे असे फुल आहेत. आणि हे सुद्धा रबर प्रिंट आहे, त्यामुळे निघत वगैरे नाही. खूप दिवसांची साडी झालेली आहे ही, पण छान आहे. तर ही अशी साडी आहे लाल कलरची. सुद्धा याचा त्याच सेम रंगाचा आलेला आहे. कुठे ठेवला मी. त्यानंतर ही अशी साडी बघा. मी प्रत्येकच माझ्या साड्या जे काही असणार आहे ते दाखवत आहे मी तुम्हाला. हे काय म्हणतात माहित नाही या साडीला. अशी कडक आहे. 1-2 वेळेस हार्डली घातली असेल मी ह्याला. जास्त नाही आवडली मला ही साडी. टोचते वगैरे अंगाला, नेट टाईप आहे त्यामुळे टोचते वगैरे, त्यामुळे जास्त काही नेसली नाही ही साडी मी. आणि ही एक साडी दाखवते मी तुम्हाला. हे पण बॉर्डर जरा थोडीशी ऑर्डर आलेली आहे याला, पण माझ्या आजच सासूनी नेसवली होती मला ही साडी आणि त्यांनी नेसवलेली आहे, त्यामुळे मी माझ्या कलेक्शन मध्ये ठेवलेली आहे ही पण साडी. सुपर नेट मध्येच आहे ही. कदाचित तिला काही करता आलं तर, बॉर्डर वगैरे काढता आली तर मी काढून घेईल याची आणि साधं सिंपल बॉर्डर बसवेल त्याला आणि नेसण्याचा प्रयत्न करेल. सुपर नेट आहे, मटेरियल छान आहे त्याचं, पण जास्त नेसली नाही मी साडी बॉर्डरमुळे. बॉर्डर जास्त ऑड आलेली आहे त्याला डार्क मध्ये. तर तशी आहे ही साडी. ही साडी बघा, मला फिरता कलर आहे त्याचा, गोल्डन वगैरे. ही साडी पण माझ्या आईकडनंच माझ्याकडे आलेली आहे. नेसली नाहीये ही साडी, खूप जास्त चुरगळून गेली ही साडी.
तिनं मला दिली होती की असू देत तुला घेऊन जा म्हणून. मानस रडायला लागलेला आहे, जास्त राहत नाही. ही पण नेटची साडी आहे, काही डिझाईन नाहीये, फक्त आणि फक्त अशी सिंपलशी साडी आहे. ही सासूबाईंची त्यांनी घेतली होती, कधी घेतली होती पण त्यांनीच दिलेली आहे ही साडी मला. ही पण बघा, ही अशी सिंपलशी साडी आहे. ही रेग्युलर वेअरच्या साड्या आहेत, त्याच्यामुळे जास्त काही रेग्युलर ज्या साड्या असतात ना त्याला मी जास्त काही डिझाईन वगैरे बघत नाही, प्लेन फक्त सूत पाहत असते साड्यांचं. ही साडी आहे कलरमुळे, ह्याचा कलर मला जास्त आवडला होता. मटेरियल सुद्धा छान आहे, चोपून बसते अंगावरती साडी. तर असा निळ्या रंगाची रेग्युलर वेअर साठी साडी आहे. तर ही एक झाली. अजून एक सेक्शन आहे पण आता मी ते नाही दाखवणार, कारण रेग्युलर साड्या एवढ्या काही विशेष अशा नसतात. हे बघा, ही पण रेग्युलर वेअर आहे, एकदम मटेरियल सॉफ्ट सुंदर आहे. आणि असेच काहीतरी वेगळे वाकडे तिकडे डिझाईन आहे याच्यावरती, चौकोन गोल त्रिकोण वगैरे. आणि ह्याची बॉर्डर अशी आहे बघा, अशी बॉर्डर आहे, सुंदर बॉर्डर आहे याची, नाजूकशी. रेग्युलर वेअरची ही सुद्धा रेग्युलर वेअर मध्ये ही पण खूप जास्त आवडणारी माझी फेवरेट साडी आहे. काळ्या रंगाची साडी आहे, बांधणी पॅटर्न आहे. हा खूप लाईट वेट आहे, खूप हलकी साडी आहे ही. नेसाला पण खूप छान पटकन रेडी होऊ शकतो आपण, तशी ही साडी आहे. म्हणून ही पण मला माझ्या रेग्युलर वेअर मधली ही पण साडी मला खूप जास्त आवडते. बघा, खूप छान आहे ही. ही घेतली होती साडी मिरजगावला मी. अशा 4-5 साड्या सोबत घेतल्या होत्या आणि खूप कमी किमतीची साडी आहे. तुम्ही गेस करू शकाल का ही कितीची साडी असेल? चला जाऊ द्या, मी सांगतेच. 450 समथिंग, 400-450च्या रेंज मधली ही साडी आहे रेग्युलर वेअर साठी. एवढी हलकी, लाईट वेट आणि खूप छान. इस्त्री सुद्धा कधी लागलेली नाहीये ह्या साडीला. खूप 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 जास्त वेळा घातली मी ही साडी आणि जेव्हा कधी घालते तेव्हा मला तितक्याच मला ही साडी आवडते. म्हणजे जुन्या झाल्यासारख्या अजिबात मला माझ्या साड्या वाटत नाही. ह्या साड्या अशा आहेत, मोठ्या मोठ्या बॉर्डर आहेत या साड्यांना. ह्या साड्या आता भावाचं नवीन लग्न झालं, मग त्यांच्या पाहुण्यांच्या घरी आम्ही जेव्हा कधी गेलो तेव्हा त्यांनी मला ही साडी नेसवलेली आहे. काही केलं नाहीये मी ह्या साडीला अजून, पण आहे माझ्याकडे ठेवलेली आहे ही साडी. कारण प्रत्येकाने प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार दिलेल्या असतात साड्या आणि मग त्या अशा कोणाला तरी देणं वगैरे मला ते पटत नाही. जरी मला कोणाला कधी द्यायचं असेल तर मी स्वतः घेऊन त्यांना देत असते. असं कुणी घेतलेल्या कोणाला लगेच देऊन टाकत नाही मी. पण ही साडी मी माझ्याकडे ठेवलेली आहे आणि ही सुद्धा साडी मला त्यांच्याकडनंच आलेली आहे. आता धोंडे जेवण होतं आणि बाय चान्स आम्ही गेलोच होतो घरी, आईकडे गेलो होतो आम्ही दोघे सुद्धा. त्यांची तब्येत खराब होती म्हणून गेलो होतो. तर त्यावेळी सुद्धा ही त्यांनीच पाहुण्यांनीच नेसवलेली साडी आहे. ही पण मी तशीच ठेवलेली आहे. त्याचं लेबल सुद्धा अजून मी काढलेलं नाही या साडीचं, अशीच आहे. पण त्यांनी एवढ्या आपल्याला प्रेमाने दिलेल्या वस्तू असतात आणि अशा कशा आपण ते हे करणार, म्हणून ही पण साडी माझ्याकडे ठेवलेली आहे. आणि ही साडी सुद्धा माझी, एक नेक्स्ट साडी दाखवते मी तुम्हाला. ही साडी सुद्धा माझी डिझायनर साडी आहे, स्ट्रेचेबल म्हणतो ना आपण त्या टाईप आहे. आतनं ग्रे कलरची साडी आहे ही. हे बघा, ग्रे कलरची 2 कलर आहेत. पदर असा आलेला आहे निळा आणि आतले नेसती बाजू आहे ती अशी ग्रे कलर मध्ये आलेली आहे. स्ट्रेचेबल साडी आहे. 2700-2800 रेंज मधली साडी आहे ही. मिस्टरांनी मला पहिली संक्रांत होती, बहुतेक संक्रांत की काहीतरी पहिला सण होता, त्यावेळी त्यांनी मला ही गिफ्ट केलेली साडी आहे. ही पण मला खूप वेळा म्हणजे खूप आवडलेली साडी, मी पण खूप वेळा नेसलेली साडी आहे ही. आणि ही साडी माझ्या बहिणींच्या ज्या मुली आहेत ना, मी सांगितलं तर त्यांना सुद्धा खूप आवडली होती. त्यांनी पण 1-2 वेळा त्यांच्या कॉलेजच्या वगैरे फंक्शन मध्ये ही साडी माझी नेसलेली होती ही साडी. तर बघा, अशी डिझायनर साडी आहे मस्त. ब्लाउज पण त्याचा असा थोडासा डिझायनर टाईपच आलेला आहे, असं बॉर्डर वगैरे.
तर बघा असं होतं साड्यांचं कलेक्शन. रेग्युलर वेअरच्या साड्या अजून आहेत माझ्याकडे, पण मी ते काही दाखवणार नाही कारण आपला ब्लॉग हा खूप जास्त मोठा व्हायला लागलाय. एवढा ब्लॉग अपलोड करणं मला पण ते एका वेळी एवढा ब्लॉग मोठा अपलोड करणं नाही जमणार. त्याच्यामुळे मी हा ब्लॉग 2 पार्टमध्ये अपलोड करेल. आणि तुम्हाला माझं हे साड्यांचं कलेक्शन कसं वाटलं ते नक्की मला कमेंट करून कळवा. आणि यातल्या माझ्याकडे ज्या काही साड्या आहेत त्या साड्या तुमच्याकडे तशा किती साड्या आहेत, किंवा आपलं आणि माझं आणि तुमचं कलेक्शन सेम आहे का, आणि माझ्या साड्यांच्या कलेक्शन मधली तुम्हाला आवडलेली कुठली साडी आहे ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा. म्हणजे आपला जेव्हा कधी व्हिडिओ येईल, ब्लॉग येईल, तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल त्याचं. तर चला मैत्रिणींनो, माझं साड्यांचं कलेक्शन कसं आहे हे सांगायला अजिबात विसरायचं नाही. कारण तुमच्या रिक्वेस्टमुळे मी हा एवढ्या वेळात वेळ काढून ब्लॉग बनवलेला आहे. आणि मला जर तुम्ही सांगितलं ना की मला तुमची ही साडी आवडली, किंवा हे कलेक्शन, किंवा अजून ह्याच्यामध्ये काय सुधारणा करायला हवी, कुठल्या साड्या माझ्याकडे असायला हव्या, ते सगळं काही तुम्ही मला सांगू शकता. मला अजिबात राग येणार नाही, कारण माझ्याच मैत्रिणी आहात तुम्ही, माझ्याच बहिणी आहात तुम्ही. त्यामुळे तर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. तर चला मी आता ब्लॉग इथेच एंड करते. ऑलरेडी आपला ब्लॉग खूप मोठा झालेला आहे. आणि तुम्हाला कसं वाटलं माझं साड्यांचं कलेक्शन नक्की सांगायचं बरं का मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, असाच प्रतिसाद तुमचा माझ्या ब्लॉगसाठी असावा अशी अपेक्षा करते. तुम्हाला कशाचा पाहायला आवडेल हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि माझं जेवढं शक्य होईल तेवढं मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करील. मी पण तुमच्याच सारखी एक सिंपलशी, साधारणशी हाऊसवाईफ, सध्या हाऊसवाईफ म्हणूनच मी काम करते. कारण बाळ लहान असल्यामुळे आपलं शॉपचं वगैरे काम मी सगळं घरनंच करते, ऑनलाईन वगैरे करते. कारण आता सध्या तर बाळाला सांभाळणं आणि त्याच्याकडे लक्ष देणं ही माझी फर्स्ट प्रायोरिटी असणार आहे. त्यामुळे शॉप वगैरे हे करून मी आता सध्या हाऊसवाईफ म्हणून काम करते. आणि तुम्हाला अजून माझ्या ब्लॉगमध्ये काय पाहायला आवडेल ते नक्की मला कमेंट करून सांगा. तर चला, बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या सर्वांनी.